लातूरमध्ये 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून नोटिसेस जारी करण्यात आले अशी माहिती समोर आली होती। यानंतर आता वक्फ बोर्ड महाराष्ट्राने खुलासा केलेला। आपल्यासोबत समीर काझी आहेत, वक्फ बोर्डाचे चेअरमन आहेत, ते त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। बदनामी होते वक्फ बोर्डाची की शेतकऱ्यांना नोटिसेस पाठवण्यात आला, जागा रिकामी करा असे आदेश त्यामध्ये देण्यात आले आहेत, मस्जिदीची जागा आहे असं सुद्धा सांगण्यात आल्याची माहिती मिळते। नेमकं सत्य काय आहे? या नोटिसेस वक्फ बोर्डाने पाठवलेल्या आहेत का? लातूर जिल्ह्यामधील अहमदपूर तालुक्यातील तळेगावमधील शेतकऱ्यांना जे नोटिसेस मिळालेल्या आहेत त्या नोटिसेस महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडून पाठवलेल्या नाहीत। दुसरी गोष्ट, त्यांना ज्या नोटिसा मिळालेल्या आहेत ते वक्फ न्यायाधिकरण, ज्याला आपण वक्फ ट्रिब्युनल म्हणतो, त्यांच्याकडून ते गेलेले आहेत आणि वक्फ ट्रिब्युनलने एका बाबू नावाच्या व्यक्तीच्या दाव्या दाखल होण्याच्या अगेन्स्ट ते पाठवलेले आहेत। पण आता आम्हाला समजून सांगा, लोकांनाही समजून सांगा, कारण वक्फ बोर्डाची यामधून बरीच बदनामी झाली आहे की वक्फ बोर्डाने नोटिसेस पाठवल्या, वक्फ बोर्ड आपली मनमानी करते आहे, बरेच आरोप लागले वक्फ बोर्डावरती। त्याचा खुलासा नेमका कसा करणार, कारण राजकीय मुद्दा झाला आहे आता? बरोबर नाही, बदनामी आता ॲक्च्युली काय आहे की वक्फचं जे बिल चालू आहे संसदेमध्ये, त्यामुळे थोडीशी चर्चा आहे जनसामान्यामध्ये वक्फ बिल संदर्भात, आणि म्हणून या चर्चेमध्येच ही घटना घडली। म्हणून वक्फ बोर्डाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा थोडा या 2-3 दिवसामध्ये खराब झाला आणि वक्फ बोर्डाची नक्कीच बदनामी होती आणि ती बदनामी टाळण्यासाठीच आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली। आणि आपल्या माध्यमातून आम्ही लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच महाराष्ट्रातील सर्व जनतेना, शेतकऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की वक्फ बोर्डाकडून कधीही असली कारवाई केली जात नाही आहे आणि आम्ही आतापर्यंत ती केलेलीही नाही आहे। जे काही जमिनी आहेत ते इन्स्टिट्यूटच्या जमिनी असतात, त्या इन्स्टिट्यूटच्या सेवक मुतवल्लीमार्फत जे काही दावे दाखल होतात ते वक्फ न्यायाधिकरणामध्ये दाखल होतात आणि त्यांचे जरुरी नाही की फक्त जमिनी संदर्भातच असतात, मॅनेजमेंट संदर्भात पण असतात, काही तेथील सेवा सुविधाबद्दल सुद्धा असतात। तर ही बदनामी टाळावी म्हणूनच ही प्रेसच्या माध्यमातून आम्ही सांगतोय। लातूर जिल्हाच नाही तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मी आश्वस्त करतोय की आमच्याकडून अशी ही कोणत्याही शेतकऱ्यांना डायरेक्ट ही जमीन वक्फची आहे म्हणून आमच्याकडून कधीही नोटीस त्यांना येणार नाही। समीर काझी साहेब, आता कॉग्निजन्स काय घेतलं जाणार आहे, कारण इतकी बदनामी झाली? तुमच्याकडून काही टीम्स त्या ठिकाणी जाणार आहे, SITची स्थापना होईल किंवा चौकशीची मागणी तुम्ही करणार आहात का या संपूर्ण प्रकरणात ज्यांनी तुमची बदनामी केली? सर्वप्रथम हा जे दावा सुरू आहे वक्फ न्यायाधिकरण, ते आमच्या वरची ऑथॉरिटी आहे, सुपिरियर ऑथॉरिटी आहे। तिथं जे दावे चालतात त्याच्यामध्ये आमच्यासारख्या खालच्या ऑथॉरिटीने त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचं काम नाही आहे। परंतु यामध्ये वक्फ बोर्डाचं डायरेक्ट नाव येतं आहे, वक्फ बोर्डाची बदनामी होते। त्या अनुषंगाने आम्ही आमचे जे लातूर जिल्हा वक्फ अधिकारी आणि मुख्यालयातले अधीक्षक असे म्हणून त्या प्रकरणाची अधिकची चौकशी करतील आणि त्यामध्ये आम्ही पुढचं पाऊल घेऊ। दुसरा प्रश्न महत्त्वाचा, राजकीय रंग याला प्राप्त झालेला आहे। राज ठाकरे यांनी सुद्धा टीका केली आहे यावर आणि राज ठाकरे म्हणतायत की शेतकऱ्यांवर कुठेही अन्याय होता कामा नये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वक्फच्या जेवढ्या जमिनी आहेत त्या त्यांनी मोठं मन दाखवून सरकारला परत करायला पाहिजे। राज ठाकरे साहेब फार मोठे नेते आहेत, ते त्यांच्या अनुभवाप्रमाणे बोलत आहेत, पण वक्फ बोर्डाकडे स्वतःकडे काही जमीन नाही आहे तर ते कसे देतील? वक्फ बोर्ड हे सुपरवायझरी बोर्ड आहे आणि फक्त ज्या धार्मिक स्थळांच्या जमिनी लोकांनी त्या धार्मिक स्थळाला दिलेल्या आहेत त्या धार्मिक स्थळाच्या जे मॅनेजमेंट आहे ते व्यवस्थित हाताळतायत का नाही, ते जमिनीचा सदुपयोग करतायत का नाही, ते सर्व पाहण्यासाठी म्हणून आम्ही वक्फ बोर्ड आहे। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संसदेमध्ये आहे सध्या आणि हे लवकरात लवकर यामध्ये सुधारणा करून घ्यावी, हे मंजूर करून घ्यावं अशी सुद्धा मागणी होऊ लागलेली। राज ठाकरेंनी त्यावरही आपलं मत मांडलेलं आहे आणि मवियाचा याला विरोध होता असं ते म्हणतात, महाविकास आघाडीचा याला विरोध होता असा थेट आरोप सुद्धा त्यांनी केला। याकडे कसं पाहता? नाही, आता मी संसदेत जे बिल चालू आहे ही क्वाशी ज्युडिशियल बॉडी आहे, त्याबद्दल मी काही माझं इथं बोलू नाही शकत आणि राज ठाकरे साहेबांनी जे बोलले ते त्यांचा अधिकार आहे, त्यांचा मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे, ते त्यांनी बोलले। चंद्रशेखर बावनकुळे यांनी पण आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, ते पण म्हणतात की जे घडते ते चुकीचं आहे, त्यामुळे हा गैरसमज दूर करणं किती मोठं चॅलेंज आहे वक्फ बोर्ड महाराष्ट्रासाठी?
चॅलेंज तर आहे मोठं, पण बावनकुळे साहेबांनी हे पण सांगितलेलं आहे सोबतच की याच्यामध्ये एक आधुनिकीकरण झालं पाहिजे, महाराष्ट्र राज्याकडून पण आणि केंद्र शासनाकडून पण, आणि जेणेकरून हा रेकॉर्ड सुधारित झाला पाहिजे आणि ही जी घटना घडलेली आहे अशी घटना पुन्हा घडू नये असा त्यांचा उद्देश आहे. चांगला उद्देश आहे बावनकुळे साहेबांचे स्टेटमेंटचं, तर मी वेलकम करतो. नक्कीच. आणि तुमच्याकडून आता काय काय सुधारणा केल्या जातील किंवा काय काय कॉग्निजन्स घेतलं जाईल या घटनेनंतर? नाही, आधी आम्ही ते आमचं नाव काय येतं याची चौकशी करू आमच्या लोकांना पाठवून, मग त्यानंतर आम्ही विचार करू त्याच्यावर काय यानंतर असा भविष्यात घडू नये म्हणून काय पावले उचलता येतील ते आमच्या मंडळामध्ये आम्ही सर्व सदस्यांशी चर्चा करून पाऊल घेऊ. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.